गुड मॉर्निंग. मी प्राध्यापक पूजा नितीन दुधगावकर, एम.कॉम, नेट सेट, GDC&A अँड PhD. आज आपण पाहणार आहोत कौटुंबिक व्यवसाय म्हणजे काय. तर कौटुंबिक व्यवसाय ही संकल्पना व्यवहारामध्ये रूढ आहे. भारतात तसेच जगातील प्रत्येक देशात कौटुंबिक व्यवसाय हा प्रकार अस्तित्वात आहे व तो अर्थव्यवस्थेमधील एक महत्त्वाचा घटक आहे. सुरुवातीला कौटुंबिक व्यवसाय हा लहान प्रमाणावर केला जात असे, तर सध्याच्या काळात तो मोठ्या प्रमाणातही केला जातो. प्रत्येक देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये कौटुंबिक व्यवसायाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. कमी अधिक प्रमाणात प्रत्येक देशाच्या ढोबळ राष्ट्रीय उत्पन्नामध्ये, रोजगार निर्मितीमध्ये, निर्यातीमध्ये, मालकी हक्कामध्ये व व्यवसायाचे प्रमाण हे सर्वाधिक आहे. हे प्रमाण 60% अधिक आहे. त्यामुळे कौटुंबिक व्यवसाय ही संकल्पना समजून घेणे महत्त्वाचे ठरते. जर व्याख्या पाहायची म्हटली कौटुंबिक व्यवसायाची, तर बेरी यांच्या मते ज्या व्यवसायाची मालकी व नियंत्रण एकाच कुटुंबातील सदस्यांकडे असते त्यास कौटुंबिक व्यवसाय असे म्हणतात. तसेच रोसेनब्लाट व इतर यांनी सांगितले आहे की ज्या व्यवसायाच्या मालकी हक्कांपैकी बहुसंख्य हिस्सा एकाच कुटुंबाकडे असतो आणि या कुटुंबातील किमान 2 सदस्यांचा तरी कामकाजामध्ये प्रत्यक्ष सहभाग असतो त्या व्यवसायास कौटुंबिक व्यवसाय असे म्हणतात. व लीच व इतर यांनी अशी व्याख्या दिली आहे की ज्या व्यवसायाच्या मालकी हक्कापैकी 50% पेक्षा अधिक मालकी हक्क भाग एकाच कुटुंबाकडे असतात, तसेच संस्थेच्या वरिष्ठ व्यवस्थापनातील अधिकाधिक हिस्सा त्याच कुटुंबाकडे असतो त्या व्यवसायास कौटुंबिक व्यवसाय असे म्हणतात. वरील व्याख्यांवरून हे लक्षात येते की व्यवसायाच्या मालकीवर तसेच व्यवस्थापनावर एका किंवा काही कुटुंबाचे पिढ्यानपिढ्या वर्चस्व असते. अशा व्यवसायांना कौटुंबिक व्यवसाय असे म्हणतात. कौटुंबिक व्यवसायाची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे: एका किंवा काही कुटुंबातील सदस्य मिळून व्यावसायिक संस्था स्थापन करतात व चालवत असतात. कुटुंबामध्ये सदस्यांना जे स्थान असते त्याचा परिणाम कौटुंबिक व्यवसायातील स्थानावर होत असतो. मालकी हक्काद्वारे व व्यवस्थापनातील सहभागाद्वारे कौटुंबिक व्यवसायावर नियंत्रण प्रस्थापित केले जाते. कुटुंबाची उद्दिष्टे, रुची व व्यवसायाची उद्दिष्टे, धोरणे यामध्ये परस्पर सांगड घातली जाते. कौटुंबिक व्यवसायाची मालकी व नियंत्रण एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात असते. कौटुंबिक व्यवसायातील महत्त्वाच्या पदावर कुटुंबातील सदस्याची नेमणूक केली जाते. भारतामध्ये कौटुंबिक व्यवसाय समाज जाती संबंधित आहे. कौटुंबिक व्यवसायाची फायदे पुढीलप्रमाणे: कौटुंबिक व्यवसाय चालवताना सदस्य तो आपला व्यवसाय आहे या भावनेतून, या निष्ठेने तो कार्य करत असतो. त्यामुळे तो अधिक जबाबदारीने, प्रामाणिकपणे, कोणत्याही अडचणीला तोंड देऊन, अधिक कष्ट घेऊन पूर्ण करत असतो. त्यामुळे व्यावसायिक कामकाज अधिक कार्यक्षमतेने होऊन यशस्वी होते. त्याच पद्धतीने सर्व कुटुंबातील सदस्य आपलेच घरातील असल्यामुळे निर्णय घेण्यास विलंब लागत नाही, तर जलद निर्णय घेऊ शकतो आपण. त्याच पद्धतीने तिसरा मुद्दा जो आहे स्थैर्य. कौटुंबिक व्यवसायासाठी कुटुंबातील सदस्य पूर्ण क्षमतेने योगदान देत असतात. सर्व सदस्य त्या विचाराधारे आपलेपणाने काम करत असतात. आपल्या पूर्वजांनी जे यश मिळवले आहे त्यापेक्षा अधिक यश मिळवण्याचे, विस्तार करण्याचे ध्येय समोर ठेवून ते कार्य करत असतात. त्यामुळे व्यवसायाला स्थैर्य प्राप्त होते. त्याच पद्धतीने चौथं वैशिष्ट्य आहे की खर्चात बचत. कौटुंबिक व्यवसायामध्ये कुटुंबातील सर्व सदस्य कार्यरत असतात. त्यामुळे स्वतःला जास्तीत जास्त आर्थिक लाभ मिळाला पाहिजे असा त्यांचा अट्टाहास नसतो. आर्थिक अडचणीच्या वेळी देखील ते आर्थिक लाभावरील हक्क सोडण्यासही तयार असतात. तसेच अनेक कर्मचाऱ्यांवर देखरेख, सुरक्षा व्यवस्था, कायदेशीर बाबी, आर्थिक व्यवहारावरील देखरेख, लेखापरीक्षण इत्यादी बाबींवर जो अतिरिक्त पैसा खर्च करावा लागतो त्यामध्ये देखील बचत होऊ शकते. पाचवा मुद्दा आहे अधिक बांधिलकी. कौटुंबिक व्यवसायामध्ये कुटुंबातील सदस्य योगदान देत असतात. त्यामुळे ज्याप्रमाणे एखादा पगारदार व्यक्ती, नोकरदार व्यक्ती व्यवसायाशी भावनिकरित्या जोडलेला नसतो, तसे कौटुंबिक व्यवसायात असत नाही. कारण कुटुंबातील सदस्य व्यवसायाकडेही कुटुंब म्हणूनच पाहत असतात. त्यामुळे त्याची अधिक बांधिलकी निर्माण होते. तो अधिक वेळ, परिश्रम तयार करण्यास तयार असतो. त्याचा लाभ व्यवसायाला मिळत असतो. व पुढील मुद्दा आहे की अनुभव व ज्ञानाचा पदार्थ. हा जो व्यवसाय आहे हा पिढ्यानपिढ्या हस्तांतरित होत असल्यामुळे आपल्या पूर्वजांकडून जुन्या अनुभवी ज्ञानी कुटुंबातील सदस्याचे मार्गदर्शन नवीन सदस्यांना मिळत असते. त्यामुळे कौटुंबिक व्यवसायाचा विस्तार मोठ्या प्रमाणात करता येतो. व शेवटचा मुद्दा असा आहे की चांगले संबंध. कौटुंबिक व्यवसायामध्ये कुटुंबातील सदस्य दीर्घकाळ कार्यरत असतात. तसेच इतर कर्मचारी, ग्राहक, पुरवठादार त्यांच्याशी त्यांचे दीर्घकालीन संबंध निर्माण झालेले असतात. सर्वच घटकांना कुटुंबातील सदस्याप्रमाणे वागणूक दिली जात असते. त्यामुळे मालक, व्यवस्थापन व इतर घटक यांच्यात चांगले संबंध प्रस्थापित होत असतात व त्याचा लाभ संस्थेला मिळतो. थँक्यू.